अमरावती जिल्ह्यातील बैलमारखेडा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या दगडागड इथे 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो आहे। या विरोधात शेकडो संतप्त गावकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली। यावेळी गावकऱ्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत योग्य नियोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। अकोली तालुक्यातील दगडागड या गावातील ही समस्या आहे। ह्या सर्व महिला भगिनी त्या गावातील आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून त्यांना पाणी मिळत नाही। पाण्याची समस्या 8-10 दिवसातून एक वेळा नळ येतो। आता गेल्या 12-13 दिवसापासून त्यांना पाणी मिळत नाही आहे। म्हणून त्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत। जिथपर्यंत आम्हाला पाणी नियमित मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयातून त्या हटणार नाही आहे। कारण वारंवार त्या मजुरी पाळून इथे येत आहे, परंतु त्यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही। म्हणून आज त्या जिथपर्यंत न्याय मिळणार नाही आणि पाणी त्यांना नियमित मिळणार नाही तोपर्यंत या MGPच्या कार्यालयात, या डेप्टी इंजिनियरच्या कार्यालयात ते ठिय्या मारून बसणार आहे आणि येथेच उपोषण चालू करणार। उपरालू साहेब डेप्टी इंजिनियर आहे, पण ते हजर नाही आहे, CE हजर नाही आहे आणि कोणतेच जबाबदार इथे अधिकारी हजर नाही आहे। आणि त्यामुळं आज त्या जोपर्यंत अधिकारी येत नाही आणि त्यांच्या समस्येचं निराकरण करतील नाही तोपर्यंत ते त्या इथून उठणार असं त्या भगिनींचं म्हणणं आहे।